नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एक सुंदर कथा आणि कथेचं नाव आहे फळीफोड. या कथेचे लेखक आहेत दगडू विठ्ठल गायकर. चला तर मग ऐकूया आजची सुंदर कथा फळीफोड. यव्हाना तिसरा पहार टळून गेला होता. भादव्याचं ऊन मी म्हणत होतं. अंगाची पार लाही लाही होत होती. मुंजाबाच्या डोंगरावर काळ्या ढगांनी फळी धरली होती. हस्त नक्षत्र लागलं होतं. बघता बघता लय मोकार पाऊस पडला. बांधणीच्या सांडीवरून पाणी कापून पडलेलं निम्म भात डोळ्यासमोर वाहून चाललं होतं. सवसान झाली होती. कुंडाच्या वाड्याचं पाणी आता वसारलं होतं. आई दत्तूला वराडली, अरे चांडाळा लय आगुचरपणा करू नको. लई आचपाळ कार्ट आहे. आंजिऱ्या गोऱ्यावानी बैल घेऊन नको उतरू पाण्यात. पण दत्तू हटकून हौशा आणि अंजीर घेऊन वढा वलांडून मोहरं असलेल्या बाभुळबानात गेला आणि त्यानं बैल घुसवली वड्याच्या मेरवरील लावणात. कमरं एवढं गावात माजलं होतं. जुंबाडं आणि भुरी गावतात जित्राब चांगलीच नाद व्हायची. गाडात पडलं होतं. नानानं आरोळी ठोकली आणि बोलला, बैल बाईद्वार लाव दांडाला आणि नळीच्या वाट इंगून हातात एखादी फोकाटी घेऊन लवकर ये येरवाळी. लई चुकाटा माजलाय आडवला. दत्तू एका दमात बलमोठं टेकाळी इंगून जापावर आला. नानानं भाकर मुरथाळली सकाळच्या उडदाच्या आमटीत आणि तो अनवानीच निघाला बैल शोधायला. झुंजूमुंजू झालं तरी एरवी रातच्याला माघारी फिरणारा नाना अजून परतला नव्हता. रानात गाचपान येड्यावानी माजलं होतं. आई म्हणायची, बैल नक्की वाघाला बिचकून वाफाडली असावी. आईचा लई जीव अंजिऱ्यावर. आकरावर तो दिसना म्हणून ती कासावीस झाली होती. तो 2 वर्षाचा झाला तरी कपिला हांबरायची. शेवटी आईची येडी माया ती. दादा जालन्याचं भाडं खाली करून लारी घेऊन सकाळीच येरवाळी परतलं होतं. जांभळं येथील गावांदे शेडच्या ट्रकवरती ड्रायव्हर होतं. दत्तूने हातात कुऱ्हाड घेतली आणि बैल शोधायला सूपकाडा संदनकाडा पार करत निघाला. त्याला जंगलाची खाडानखाडा माहिती होती. पायातली पायतानं तुटली होती. तसाच तो पळत सुटला होता. रोकडकरांनी हौशाला झोपलं होतं. तो खूप गरीब होता. रानात दिसला की त्याला कुणी दरत आणि नांगराला झोपत. पण अंजीर काही नजर पडत नव्हता. तो नक्की तर ठिक्यात असणार म्हणून दत्तूने मोरच्या पांदीनं तिकडं वळवला. तो एका करवंदीच्या जाळीत गुंतला होता. दत्तू जवळ जाताच ते जनावर हांबरू लागलं. त्यानं त्याला चुचकारलं. कुठं तर पडायला गेला होता रे बारानी. सारं गाव कुळपीत. दत्तू अंजीरला राग भरत होता. ते मुक जनावर त्याला चाटत होतं. दत्तूला लई आनंद झाला होता. जणू काय मोगलाबरोबर लढताना राजांनी एखादा गड जिंकावा असं त्याला वाटलं. तो न्यारानी न्यारीच्या वागताला घरी पोहोचला. पोटात भुके वाचून तो पार ह्याबाळून गेला होता आणि चालताना लावगार झाल्यागत वलपटत होता. दादा म्हणाला, औंदा अंजीरला जोड आणायची. उन्हाळा सुरू झाला होता. कालेजाला सुट्टी पडली होती. दत्तू वतूर सोडून घरी आला होता. शेरडं करडं घेऊन तो गाडव माळ खुडदारा येतं त्यांना चारत 2 कोसावर असलेल्या ढवळ्या वड्यावर निघाला होता पाणी पाजायला. बुल्या हिवराच्या खाली पडलेल्या शेंगेपासून आणि कोल्यापासून शेळ्यांना मोकार धोका असायचा. रानात पिण्यासाठी चिमणीला पाणी नसायचं. त्याला तवारी यायची. बोकडी इकून अंजीरला जोडीदार एखादा देखना चपळ गोरा आणावा म्हणून तो इळमाळू जित्राब सांभाळून अभ्यास बी करायचा. जांभळ्याच्या जत्रेत तो शेळ्या मेंढवरील माळाव लावून गाढ बघायला गेला आणि त्या अनमोल संधीचा फायदा घेऊन शेळ्या फापरल्या. गाडात पडलं. आईनं आमची चांगलीच हजेरी घेतली. कारण त्याच्यावरच खाणाऱ्या 10 मुखात अर्धी चतकोर जाणार होती. शिवाय BSc साठी गाठीशी 4 देडक्या हव्या होत्या आणि अंजीरला जोडीदार पण पाहिजे होता. शेळ्या साऱ्या रानात सापडणार. रात्री झोप येईना. काय झालं असेल? कुठं असतील शेळ्या? वाघानं तर मारल्या नसतील? विचारांचं काऊर माजलं होतं आईच्या आणि दत्तूच्या डोक्यात. सुख उगवला आणि दत्तू आणि त्याचा धाकटा भाऊ शेळ्या होडकायला शिवारात निघाले. रोकडी आणि आंबेगावांच्या मेंढावर असलेल्या एका कपारीत त्या सापडल्या. 1-2 कुतांगळू पाहिलं पाठी जरा कांगारून बसल्या होत्या कळांगणामुळं. दुरूनच कावळे एका झाडावर कावकाव करीत होते. तेव्हाच त्याला अंदाज आला होता. चुकलेल्या जनावराला वाघ काही करीत नाही, दत्तूची आई सांगायची. दत्तूने शेळ्यांची वळती करून एक टंटेनीची शिमटी काढली आणि मोरदरीला वावांडा मारून घरी पोहोचला.
आणि करडं लावणातील इरवाडात सोडली. तेवढ्यात भावकीतला एक इरसाल नमुना दत्तूला बोलला, ए नरपाळ्या लापाटण्या, कार मोगलाय आहे का? शेळ्या त्याच्या टेकाडावर गेल्या होत्या. काही नुकसान झाली नव्हती त्याची, तरी काही कारण नसताना त्याने खुसपाट उकरून काढलं. तुम्हाला म्हणाला, ए बारांनी, तोंडात बोकणं कोंबलाय का? लय आईनीचं लागून गेलाय, मग तिकडं जग मारायची. लाचार होऊन सारं ऐकलं. सवय झाली होती सगळ्याची. पोटापुढं काही चालत नव्हतं. घरी गेलो. शेळ्या बेलदाऱ्यात वाघाच्या चुंडीत सापडल्या हे दत्तूने आईला सांगितलं. आपण त्यांना काल ओरडलं म्हणून दोघा लेकरांना जवळ घेत आई रडत होती. दत्तूही रडू लागला. हे आसू शेळ्या सुखरूप असल्याचे होते. आई बोलली, लय नको रडू आला आता. तिनं मुक्ताईला नारळ फोडला होता. नाना गावताचा पाचुंदा घेऊन ओतूरच्या बाजारला निघाला होता. तो पार ह्याबाळून गेला होता. कावा धरून पोट लई खपाटीला गेलं होतं त्याचं. दत्तूनं लई झाक काम केलं होतं म्हणून नाना बोलला, शाबास रे बोका. एखादं चांगलं काम केलं की तो हे जणू काही सोन्याचं कडं द्यायचा त्याला. 12 हत्तीचं बळी यायचं दत्तूवाला. आगूट संपली होती. औंदा बेंद्री जरा आगात झाली होती. दादा लातूरवरून तुरडाळ भरून शहादा इथं भाडं घेऊन निघाला. आम्ही इकडं खायला इजित आलो होतो दुष्काळामुळं. रात्रीच ठरलं परवा माशाची जत्रा आहे. अंजीरला एक फक्कड जोडा आणतो. 8 दिवसांनी एक काबरा बांडा देखना आणि चपळ गोरा आखरात उतरला होता. असा आईटबाज वासरू आमच्या खांडात आणि आमच्या समद्या वाडीत काय गावात बी कोणाकडं नव्हतं. आदत वासरू होतं. कुणाला हात बी लावून देत नसायचं. आम्ही त्याचं बारसं घातलं आणि त्या आगळ्या मोळासारख्या वावदाना असलेल्या गोऱ्याचं नाव ठेवलं वजीर. सुरुवातीला त्यांनी एक चारणी खाल्ली आणि त्याचं ते रुपडं अजूनच चमकू लागलं. यवाना त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. ते इळमाळ वाड्याला चरायचं, मस्ती करायचं. त्याची डारकाळी साऱ्या शिवारात घुमायची. शिंगजोड दिवसागणिक मोठी आणि देखणी दिसत होती. चैत महिना लागला होता. पंचक्रोशीतील गावोगावच्या जत्रा सुरू झाल्या होत्या. आदल्या दिवशी दत्तू त्याच्या 4 पाडाळीच्या मावशीच्या माळ्यातील मोसंबी घेऊन काकांबरोबर इकायला गेला होता. मसवंडीच्या जत्रेत मोसंबी इकता इकता त्याच्या डोळ्यासमोर घाट आणि बैलगाडा दिसू लागला. सकाळी तो उठला आणि ओतूरवरून बैलांना घुंगरमाळा आणल्या. धाकला भाऊ आणि तो अंजीर वजीर या दोघांना घेऊन बदगीच्या जत्रेला निघाली. जुंदरकरांचे संगमनेर तालुक्यातील शेजारच्या गावातील नावाजलेले बैलगाडी आले होते. झाली लागली म्हणता म्हणता बारी लागली. 12 सेकंदात अंजीर वजीरनं घाट पार केला होता. आमच्या गाड्यानं फळीपोडीत 51 रुपयाचं बक्षीस जिंकलं होतं. दादा आणि आम्ही जाम खुश होतो. जणू काय वर्ल्ड कप जिंकलाय असं वाटत होतं. गावात लोक पारावर चर्चा करू लागली. गावात नाव झालं. आता अंजीर वजीर वयात येत होते. गोठ्यात कपिलेची पैलारू आणि देखणी कालवड होती. आणि इथंच त्या दोघा जीवलग दोस्तांच्या मैत्रीत ठिणगी पडली आणि पुढं समद महाभारत घडलं. सकाळ संध्याकाळ दोघंही झुंज खेळायचे, माती उकरायचे, कोणालाही धरू देत नसत. आणि एके दिवशी शेजारच्या रोकडकरांच्या गोलपाच्या टेकाडावरून झुंज पार कुंडाच्या डोहात जाऊन पोचली. दोघंही एरीला पेटले होते. दोघंही एका चढी एक. दोघांनाही चुचकारून घरी गोठ्यात आणलं. गव्हाणी दावणीला बांधलं. दादाचं आणि आईचं ठरलं, या दोन्ही बैलांना आता बेल्याचा बाजार दाखवायचा. दुसऱ्या दिवशी पहाटच दत्तूला माहिती पडू न देता त्यांना गाडीत चढवलं. कारण दत्तूचा बैलावर लय जीव. दत्तूच्या शिरोलीचे बबन गाडीवान मोरे काका यांचा सल्ला घेऊन बैलजोडी दराशाच्या दावणीला बांधली. पारख करावी तर बबन गाडीवान यांनीच. मग ती बैलजोडी असो की सागवान सागजोड किंवा आयुष्याचा जोडीदार, वजीरची पारखही त्यांचीच. दत्तूच्या आकाचं लगीन होऊन नवरीची बोळवण करताना जेवढा दत्तू फुंदत फुंदत रडला नसत तेवढा तो बैल इकल्यावर रडला होता. त्याची आई त्याला समजावीत होती आणि म्हणत होती, माझ्या 11वर अजून 8 गावठी गायी आहेत. 2 वर्षात पुन्हा शिंगजोड उभी करीन दाराशी. 4 पावारी कोरासनी पिकन कडमेरणी, पण म्या माझी बांधणी पडीक नाही पडू द्यायची. आणि आजपासून तो बैलगाडा बंद, फळी फोड बंद. आता फळी धरायची पण माळावर आणि ढेकळं फोडायची. ती डोक्यावर पाठी घेऊन माळावर गुरांचं शेण याचायला निघून गेली. आता ती कोंबड्यांची अंडी घेऊन घाट चढत होती बांबुड्याच्या बाजाराला जायला. दत्तूचा BSCचा निकाल लागला होता. तो ओतूरला पहिला आला होता.
पुणे विद्यापीठात त्याला प्रवेश भेटला होता आणि पुढील शिक्षणासाठी तो रडत रडत ओतूर पुणे एसटीत चढत होता.